सर्वप्रथम मी सगळ्यांचा धन्यवाद देतो की त्यांनी वेळ आणि त्यांच्या जवळील पैसा खर्च केला आहे ह्या शिक्षणाचा पाया वाढवण्यासाठी. ही DVD तुमच्या पुढे सादर करत आहे. ही ओरिजिनल जॅपनीज रिसोर्सेस आणि जे वेस्टर्न टेक्निकल्स आहे ह्यांचं मिश्रण करून एक कॉम्बो आपण तयार केलेला आहे आणि त्यामुळं याच्यात तुम्हाला सगळी माहिती मिळेल. तुमच्यापैकी किती लोकांना असं वाटतं की तुम्ही खरेदी बरोबर केली होती, त्यानंतर बरोबर जागी पण होता, पण बाहेर निघायचा मार्ग 500 मीटर आधीच होता, म्हणजे तुम्ही ट्रेड पण केला, त्याच्यानंतर तो वाढला पण निघायच्या आधीच तो स्टॉक पडलेला होता. तर इथून पुढे तुम्हाला असं कधीही वाटणार नाही. अ प्रुडंट मॅन हॅज मोर दॅन वन स्ट्रिंग टू हिज बो. तुम्हाला युद्धात जाताना एकापेक्षा जास्त धनुष्य पाहिजे असतात, एकापेक्षा जास्त स्ट्रॅटेजीज. प्रत्येक स्ट्रॅटेजी काय सांगते किंवा प्रत्येक चार्ट आपल्याला काय सांगतो हे सगळं आपण इथे पाहणार आहे. मार्केट टर्न घेण्याच्या आधीच तुम्हाला ते टर्न समजतील. मार्केट हलण्यापूर्वीच तुम्हाला ते ओळखण्यात तुम्ही सक्षम राहणार. घाई करणार नाही, एकदम व्यवस्थित वेळेत तुम्ही ट्रेड घेणार, वेळेत तुम्ही ट्रेड संपवणार. प्रोपेलर शिवाय तुम्ही एका जहाजामधून पार करूच शकत नाही. तर तुम्हाला जे जे टूल्स लागतात या मार्केटमधून जाण्यासाठी, त्या सगळे टूल्स तुम्हाला इथे शिकवले जातील. मुनेहेसा होमा यांनी 1724 ते 1803 पर्यंत त्यांचा कालावधीत जगातील सगळ्यात जास्त संपत्ती त्यांनी त्यावेळी राईस ट्रेडिंग, फ्युचर ट्रेडिंग तिथे सुरू झालं होतं. मार्केटमध्ये कधी तेजी येणारे, कधी मंदी येणारे ह्या गोष्टी त्यांनी त्यावेळी ओळखून काढल्या. तर जॅपनीज लोक त्या होमा एवढा तरी मी ट्रेडर होऊ असं ते प्रयत्न करायचे. मुनिहेसा होमा ज्यावेळी ट्रेडिंग करायचे त्यावेळी लष्करी परिस्थिती होती. शतकानुशतके जपानला त्रास देणारी लष्करी परिस्थिती असल्यामुळे कॅन्डलस्टिकची शब्दावली सुद्धा त्याच लष्करी पद्धतीची, म्हणजे लष्करी प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो. आणि जर तुम्ही त्याबद्दल विचार केला तर ट्रेडिंगसाठी लढाई जिंकण्यासाठी जी आवश्यक असलेली कौशल्य लागत होती, अशा कौशल्यांमध्ये रणनीती, सायकोलॉजी, त्यानंतर स्पर्धा, धोरणात्मक माघार आणि होय अगदी नशीब सुद्धा, ह्या सगळ्या गोष्टी ट्रेडिंगसाठी लागतात. ह्या DVD मध्ये तुम्हाला रणांगणातील समानतेवर आधारित कॅन्डलस्टिक्सचे शब्द सापडतील, जसे मॉर्निंगचे अटॅक आणि इव्हिनिंगचे अटॅक किंवा आपण नाईट अटॅक म्हणतो, रात्री आणि सकाळचे हल्ले, द ॲडव्हान्सिंग 3 सोल्जर्स पॅटर्न, काउंटर अटॅक लाईन्स, ग्रेवस्टोन डोजी,